या तयार केलेल्या खताचा वापर महिन्यातून एकदा जरी तुम्ही कडीपत्त्याच्या झाडासाठी केलात तर झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाड हिरवेगार घनदाट होण्यासाठी देखील खूप चांगला असा फायदा होणार आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये कडीपत्त्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, तो हिरवागार घनदाट होण्यासाठी कोणकोणती खते द्यायची, झाडाची काळजी कशी घ्यायची, या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंडीमध्ये लावलेल्या या कडीपत्त्याच्या झाडाची चांगली वाढ होऊन तो हिरवागार घनदाट होण्यासाठी आपल्या घरामध्येच अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा तुम्ही खत म्हणून या झाडाला वापर केलात तरी देखील खूप चांगला असा हा फायदा होतो। आज आपण या झाडाला देण्यासाठी घरामध्ये जेव्हा डाळ धुतो तेव्हा त्या डाळ धुतलेल्या पाण्याचा वापर हा करणार आहोत, कारण या डाळ धुतलेल्या पाण्यामध्ये असे खूप सारे घटक, पोषक तत्वे आहेत की ज्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होते। झाडाची जी पाने आहेत त्यांचा आकार देखील मोठा होण्यासाठी खूप मदत होते। आता या डाळ धुतलेल्या पाण्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करून देणार आहोत। ती वस्तू कोणती हे आपण पुढे पाहणार आहोतच। हे डाळ धुतलेले जे पाणी आहे ते तुम्ही कडीपत्ताच नव्हे तर मनी प्लांट, नागवेल, जेट प्लांट यासारख्या म्हणजे ज्या झाडांना फक्त पाने येतात त्यांच्यासाठी देखील याचा वापर हा करू शकता। कडीपत्त्याच्या झाडाच्या वाढीसाठी त्याला खत देणे जसे आवश्यक आहे तसेच या झाडाला चांगल्या वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। त्यामुळे जेव्हा आपण कुंडीमध्ये हे झाड लावतो तेव्हा या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणीच हे झाड ठेवावे। कडीपत्त्याच्या झाडाला पाणी देताना देखील अगदीच कमी किंवा जास्त असे कधीही द्यायचे नाही, म्हणजेच कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहील इतपत या झाडाला पाणी द्यावे। झाडाला पाणी देताना हे नेहमी कुंडीतील माती चेक करून, म्हणजे माती ही वरच्या बाजूची 1 ते 1.5 इंच ही कोरडी असेल तेव्हाच या झाडाला हे पाणी द्यायचे। आणि जेव्हा तुम्ही झाडाला पाणी द्याल तेव्हा अगदी शेवटच्या मुळापर्यंत ते व्यवस्थित पोहोचेल इतपत भरपूर असे हे पाणी द्यायचे। आता उन्हाळ्यामध्ये हे झाडाला दररोज पाणी देणे हे आवश्यक असते। जेव्हा पाणी द्याल तेव्हा सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळीच द्यावे, कारण कडक उन्हामध्ये कुंडीतील माती ही तापलेली म्हणजे गरम झालेली असते आणि अशातच जर तुम्ही पाणी दिले तर पाणी देखील हे गरम होते आणि आपल्या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या खराब होण्याची ही शक्यता असते। त्यानंतर झाडाला खत म्हणून आपण या दह्याचा देखील हा वापर करणार आहोत। दही हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहे, कारण याच्यामध्ये हे कॅल्शियम, प्रोटीन यासारखे घटक हे जास्त प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे आपल्या झाडाची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची होऊन हिरवीगार चमकदार होतात। त्याचबरोबर झाडावरच्या ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी देखील या दह्याचा खूप चांगला असा फायदा होतो। मात्र जेव्हा आपण झाडाला या दहीचा खत म्हणून वापर करतो तेव्हा ते जुने आणि थोडे आंबट असेच घ्यावे। जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही ताकाचा देखील हा वापर करू शकता। जेव्हा आपण दही, ताक यासारख्या वस्तूंचा झाडांना खत म्हणून वापर करतो तेव्हा ते प्रमाणशीर देणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। कुंडीतील माती देखील दर 15 ते 20 दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची। त्यामुळे माती ही भुसभुशीत होते आणि मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे तो झाडांच्या मुळापर्यंत हा व्यवस्थित पोहोचतो। झाडांच्या मुळांची चांगली वाढ होते। मुळांची वाढ चांगली झाली की साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते। आता हे डाळ धुतलेले पाणी आणि दही यापासून खत तयार करताना हे जर डाळ धुतलेले पाणी 1 लिटर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 1 चमचा एवढाच या दहीचा वापर करायचा आहे। जास्ती दही हे घ्यायचे नाही। तर अशा प्रकारे डाळीचे पाणी आणि दही हे व्यवस्थित एकत्र मिक्स करून आपल्याला हे झाडाला द्यायचे आहे। म्हणजे जर झाड हे 10 ते 12 इंचाच्या कुंडीमध्ये जर तुम्ही लावले असेल तर त्याच्यासाठी आपल्याला फक्त 1 मग आणि त्यापेक्षा मोठे असेल तर 1.5 ते 2 मग या प्रमाणामध्ये तुम्हाला या खताचा वापर करायचा आहे। हे खत जर तुम्ही महिन्यातून एकदा जर या कडीपत्त्याच्या झाडाला दिलेत तरी देखील काही दिवसामध्येच तुमच्या झाडाची वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।
भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.